मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट संदीप धुमाळ. आजकाल आपण सोशल मीडियावरती बघत आहोत की काही स्वयंघोषित समाजसुधारक काही बिल्डर्सच्या नावाने आरडाओरडा करत आहेत. त्या बिल्डर्सकडे घर घेतलेल्या लोकांना जो त्रास होतो आहे त्याचा विषय सोशल मीडियावरती मांडत आहेत. पण मित्रांनो, हा विषय मांडत असताना त्या समाजसुधारकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे का हे तो कुठेही दाखवत नाही. तो फक्त ह्या पीडित लोकांचा फायदा घेऊन बिल्डरमध्ये आणि त्या अलॉटीमध्ये एक मोठी दरी निर्माण करतो आहे. माझा त्या सर्व लोकांना एक प्रामाणिक सल्ला आहे की असे तुम्हाला जर खरोखर त्रास होत असतील तर ते का झाले याचा पहिला अभ्यास करा. तुम्ही खोट्या आश्वासनांना, खोट्या ॲडव्हर्टाइजमेंटला बळी पडला आहात का? त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? तुमचा नक्की त्रास काय आहे? तो संपण्याचे काही चान्सेस आहेत का? आणि चान्सेस असतील तर तुम्ही स्वतः बिल्डरच्या त्या ऑफिसला जाऊन भेट द्या. प्रत्यक्ष बिल्डरशी बोला. तुम्हाला जर बोलण्यात काही अडचणी असतील तर तुम्ही एखादा वकील अपॉइंट करू शकता, जो तुम्हाला आधी सगळ्या गोष्टी समजावून सांगेल आणि मग तो तुमचे विषय त्या प्रमोटरकडे प्रामाणिकपणे मांडेल याची खात्री घ्या. कारण विषय तुमच्यामधला आणि त्या बिल्डरमधला आहे. तुम्ही दोघं बसून जेवढ्या नीटपणाने सोडवू शकता तेवढं हे स्वयंघोषित समाजसुधारक जे यूट्यूबवरती आजकाल ज्यांचा पेव फुटलेला आहे हे काही करू शकतील असं मला वाटत नाही. तर मित्रांनो, माझ्या मते जो एक कॉमन त्रास असतो घर घेतलेल्या लोकांना तो असतो की वेळेवरती ताबा न मिळणे. 100पैकी किमान 60% फक्त हाच विषय असतो की माझा ताबा लवकर मिळालेला नाही. मित्रांनो, हा ताबा न मिळण्यासाठी काय कारण आहे हे तुम्हाला प्रमोटरबरोबर बोललं पाहिजे. आता सध्या जो व्हिडिओ बघितल्यामुळे हा माझा व्हिडिओ करत आहे तो व्हिडिओ होता कोहिनूर बिल्डर्सबद्दल. मित्रांनो, हा कोहिनूरचा प्रोजेक्ट हिंजवडीमध्ये आहे. त्या हिंजवडीमधल्या प्रोजेक्टमध्ये बिल्डिंग प्रत्यक्षात पूर्ण झालेली आहे, पण ओसी मिळत नसल्यामुळे बिल्डर लोकांना ताबा देऊ शकत नाही. तर याच्यामध्ये बिल्डरची काही चूक आहे का हे तुम्हाला पहिल्यांदा बघून घेतलं पाहिजे. कारण जर बिल्डरनी हेतुपुरस्सर तुम्हाला ताबा द्यायचा नव्हता, त्यांनी जर तुमचे पैसे घेऊन दुसरीकडे इन्व्हेस्ट केले असते तर त्यांनी बिल्डिंग पूर्ण केली नसती. हा साधा समज तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि असं असताना याच्यावरती अभ्यास करायचा सोडून हे स्वयंघोषित समाजसेवक, समाजसुधारक येतात आणि त्या बिल्डरबद्दल, मी फक्त कोहिनूरबद्दल बोलत नाही आहे, त्यांचे मी नंतर सगळ्या व्हिडिओजचा अभ्यास केला, त्यांनी असे बऱ्याच नामांकित बिल्डर्सबद्दल बोललेलं आहे. पण कालांतराने लक्षात येतं की त्याचा पाठपुरावा यांनी कधीच केलेला नाही. म्हणजे झालं काय, आता त्या जुन्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही शांत का आहात की जेणेकरून तुम्हाला त्या जुन्या प्रमोटरबद्दल काही बोलूशी वाटत नाही, उद्या तुम्हाला कोहिनूरबद्दल काही बोलूशी वाटणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हा शोषितांच्या जीवावरती हे स्वतःचं नाव करतात, स्वतःचा मलिदा लाटून घेतात आणि मग नंतर शांत बसतात. या स्वयंघोषित समाजसुधारकांना गप्प करण्यासाठी बिल्डरला 2-5 लाख रुपये खर्च करणे फार मोठी गोष्ट नसते. पण नंतर त्याचा परिणाम जो होतो ते फक्त एवढंच आहे की तुमच्यामधला आणि बिल्डरमधला दुरावा जास्त होतो, की दरी वाढते आणि नंतर तुम्हाला या समाजसुधारकाची साथ दिल्याच्याबद्दल पश्चाताप होतो, जसा तुम्हाला पश्चाताप या बिल्डरकडे बुकिंग करून झालेला असतो. या सोशल मीडियामध्ये गैरफायदा घेणारे आज अनेक आहेत. घराघरात भोंदू बाबा घुसलेला आपण बघितला, घरात म्हणतो आहे मी. तसेच हे जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, मला इन्फ्लुएन्स करतात. का करतात हो तुम्हाला हे इन्फ्लुएन्स? साधी गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. यांचा फायदा असल्याशिवाय हे तुम्हाला इन्फ्लुएन्स करायला काय येतील? यांना या सोशल मीडियामधून जे काही मिळत असेल तो एक निराळा भाग आहे. प्रसिद्धी जी मिळत असेल तोही एक निराळा भाग आहे. पण त्याच्यापेक्षा मोठा मलिदा यांना या सेटलमेंट्समध्ये मिळण्याची दाट शक्यता असते. आणि त्यानंतर मग हे तुम्हाला कधी भेटेनासे होतात. असाच एक किस्सा हे यूट्यूबचं पेव फुटायच्या आधी आपण बघितला होता. पुण्यामध्ये एक सद्गृहस्थ होते, ते असेच ब्लॉग लिहायचे, लोकांच्या व्यथा मांडायचे, पण स्वतःची व्यवस्था झाल्यानंतर हे व्यथा मांडणं सोडून द्यायचे. आज ते गायब झालेले आहेत, आज ते नाहीसे आहेत. होऊ शकतं की वयामुळे आता त्यांना ते हे सगळं करणं जमत नाही आहे का अजून कशामुळे मला माहीत नाही. पण मित्रांनो, जर तुमचा त्रास असेल
तर तुम्ही स्वतः एखादी कमिटी बनवा, एखादा वकील अपॉइंट करा आणि त्या वकिलाकडनं एक आश्वासन घ्या की असे कुठले सेटलमेंट्स होणार नाहीत आणि त्याला तुमच्या वतीने बिल्डरशी बोलायला सांगा. बिल्डरशी बोलत असताना तुमच्यापैकी 1-2 प्रतिनिधी त्याच्याबरोबर असू देत, जेणेकरून तुम्हाला तो जे बोलतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. मित्रांनो, ज्या व्हिडिओमुळे मला आज हे तुम्हाला सांगणं भाग पडलं तो व्हिडिओ होता कोहिनूर बिल्डर्सचा. त्या कोहिनूर बिल्डर्सवरती हा नानाविध आरोप करताना आपल्याला दिसला. मी कोहिनूर बिल्डर्सचं मार्केटिंग करत नाही आहे, पण तुम्हाला एक वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की तिथे लोकांचा आरोप असा होता की आम्ही घर विकत घेतलं आहे, पूर्ण पैसे दिलेले आहेत, तरी पण आम्हाला ताबा मिळत नाही आहे. तर हा ताबा मिळत नाही आहे याचा अर्थ बिल्डिंग पूर्ण नसावी, पण प्रत्यक्षात बघितलं तर बिल्डिंग सुसज्जपणे तयार आहे, बिल्डिंगमध्ये काम राहिलेलं नाही. असं असताना देखील बिल्डर ताबा देत नाही आहे, कारण त्याला OC मिळालेली नाही आहे. तर मित्रांनो, याच्यावरून एक स्पष्ट लक्षात येतं, OC मिळवायला, परमिशन्स घ्यायला बिल्डरला जिथे पाया पडावं लागतं, ज्यांच्यासमोर जावं लागतं, ते देखील बिल्डरचं शोषण करतात. ते देखील काही चुकीचे पत्र घेऊन किंवा कायद्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून तुम्हाला आणि त्या बिल्डरला वेटीस धरतात, कारण त्यांना माहिती आहे आपल्यापर्यंत कोणी पोचणार नाही. वाद होतील, भांडणं होतील, केसेस होतील, तर ते फक्त बिल्डर आणि अलॉटीज यांच्यामध्ये. आपला मलिदा खाऊन निवांत बसलो तरी कोणीही आपल्याला विचारणार नाही. तर त्याकरता मित्रांनो, या प्रोजेक्टबद्दल, कोहिनूरच्या स्पेसिफिकली या प्रोजेक्टबद्दल अधिकच जाणून घेण्यासाठी मी कोहिनूरच्या जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव तो संपर्क या 2 दिवसात होऊ शकला नाही. तर त्यांच्या ऑफिसने मला एक आश्वासन दिलेलं आहे की जसे ते अवेलेबल राहतील पुण्यामध्ये त्यावेळेला ते 100% या विषयाबद्दल सखोल जे काही कारण आहे ते समोर ठेवतील आणि त्यानंतर आपण ठरवू की दोषी कोण आहे. धन्यवाद.